लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे या चौघांनाही आता एकत्र वेळ घालवण्यासाठी एक नवीन संधी मिळणार आहे. आता जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या यांचा साखरपुडासुद्धा घेतला जाणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आता आशा हिने रम्याचं खरं रूप सगळ्यांच्या समोर देखील आणलेलं आहे. आता नेमकं काय काय कसं घडतं हे सगळं बघूया या व्हिडिओमध्ये. आता इकडे छान बघण्याचा कार्यक्रम सुरू असतो. सगळेजण छान मज्जा वगैरे करत असतात, बोलत चालत असतात. तर आता आशाला कोकम सरबत आणायला सांगितलं जातं. इतक्यात रम्या तिकडे सरबत घेऊन येते आणि म्हणत असते, मी आणलंय सगळ्यांसाठी मस्त थंडगार कोकम सरबत, तर सगळ्यांनी पिऊन घ्या पटापट. आता रम्याचा हा उत्साह बघून सगळेच जण जरा आश्चर्यचकित होतात. रम्या म्हणते, अरे असं बघताय काय, प्या ना. त्याबरोबर मग सगळेच जण आता कोकम सरबत प्यायला घेतात. आता सगळेजण कोकम सरबत पिणार असतातच, पण इतक्यात त्या ठिकाणी आशा येते आणि मोठ्याने ओरडते, थांबा. त्याबरोबर सगळेच जण थांबतात आणि आशाला विचारतात, काय झालं आशा, का थांबवतेस सगळ्यांना. त्यावर आशा म्हणत असते, कुणीच कोकम सरबत पिऊ नका. मालिनीताई, अहो या कोकम सरबतामध्ये ह्या रम्याताईंनी विष मिसळलं. त्याबरोबर सगळेच जण म्हणतात, काय काय बोलतेस तू हे आशा. त्यावर आशा म्हणते, हो मी काहीच खोटं बोलत नाही आहे, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं आहे. आशाताई, अहो काय बोलताय, असं नका ना खोटं बोलू, असं आता रम्या म्हणू लागते. त्याबरोबर आशा म्हणते, मी खोटं नाही बोलत आहे, मी खरं बोलते आहे. रम्या म्हणते, नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही सगळ्यांनी, मी असं काही केलेलं नाही आहे. विष वगैरे का मिसळेन मी सांगितलं ना तुम्हाला सगळ्यांना का मला सुधारायचं आहे, मला संधी हवी आहे म्हणून, मग मी हे सगळं का करेन. त्याबरोबर मग काव्या म्हणते, रम्या तू काही केलेलं नाही आहेस, मग आशाताईंना काय वेड लागलं आहे का, उगाचच्या उगाच त्या तरी का खोटं बोलतील, आणि ते सुद्धा तुझ्याच बाबतीत, बरोबर. त्याबरोबर मग नंदिनी म्हणते, पुरे झालं काव्या, थांब. रम्या तू काही केलेलं नाही आहेस ना, ठीक आहे ना, मग तू काही केलं आहेस का नाही ह्या सगळ्याचं आपल्याला लगेचच्या लगेच सोक्षमोक्ष लावता येईल. फक्त तू येऊन माझ्यासमोर उभी राहा. रम्या येते आणि नंदिनी समोर उभी राहते. नंदिनी आता रम्याचे खिसे तपासायला लागते आणि त्यावेळी नंदिनीला रम्याच्या खिशामध्ये एक बाटली सापडते. नंदिनी म्हणते, रम्या जर तू काही केलेलं नाही आहेस असं तुझं म्हणणं आहे, तर मग ही बाटली कसली आहे, काय आहे सगळं. रम्या आता भरल्या डोळ्यांनी नंदिनीला म्हणते, नंदिनी मला खरंच नाही माहिती ही बाटली कसली आहे, आई शपथ मला नाही माहीत. अगं मी काही केलेलं नाही आहे, मी का करेन असलं काहीतरी विचित्र, आणि जर मी या सरबतामध्ये विष वगैरे मिसळलेलं असतं तर मग मी स्वतःच्या खिशामध्ये ठेवलं असतं का हे. नाही मी नंदिनी खरं काही केलेलं नाही आहे. त्याबरोबर जीवा म्हणत असतो, नंदिनी तुम्ही हिला सुधारण्याची संधीच देऊन चूक केलीत, बघितलं ना, मी म्हटलं होतं ही रम्या कधीच सुधारू शकतच नाही. त्यावर मग रम्या म्हणते, अरे जीवा प्लीज असं नको ना बोलूस, आणि मी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे, मी काही विष वगैरे नाही मिसळलेलं, हे सगळं करून मला काय मिळणार होतं, मी खरं बोलते. तुम्हाला विश्वास नाही आहे ना माझ्यावर कोणालाही, ठीक आहे, मी स्वतः एक काम करते, हे कोकम सरबत पिते. जर मी हे कोकम सरबत प्यायल्यानंतरही मला काही झालं नाही तर तुम्ही लोक विश्वास ठेवाल ना माझ्यावर की मी काही केलेलं नाही आहे म्हणून. हां थांबा. आणि मग लगेचच रम्या त्यातलं एक कोकम सरबताचं ग्लास घेते आणि पिऊन घेते पूर्णच्या पूर्ण, अख्खच्या अख्खं एका दमात, आणि म्हणते, बघा ना मला काहीही झालेलं नाही आहे किंवा मला कसला त्रासही होत नाही आहे. तुम्हा सगळ्यांच्या समोर मी अख्खच्या अख्खं ग्लास प्यायली आहे ना कोकम सरबताचं. थांबा, मला वाटत नाही की तुमचा आत्ता तरी माझ्यावर विश्वास पटला आहे. रम्या आणखीन एक ग्लास घेते आणि गटा दुसरं ग्लासही पिऊन टाकते आणि म्हणते, आता तरी पटतंय का तुम्हाला की मी काहीही केलेलं नाही आहे म्हणून. कोकम सरबतात विष का मिसळेन मी, काय गरज आहे मला हे सगळं करण्याची. आशाताई, अहो का खोटं बोलताय, का उगाच माझ्या विरोधात सगळ्यांना भडकवताय. नाही मला मान्य आहे, आत्तापर्यंत मी खूप चुका केल्या आहेत, मी अशी एक पापं केली आहेत की ज्याचं प्रायश्चित्त घेणं शक्य नाही आहे, ज्या माफ करण्यासारख्याही चुका नाही आहेत. पण आता मी खरंच मनापासून सुधारण्याचा, काहीतरी नवीन वेगळं करण्याचा प्रयत्न करते आहे. तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी सुद्धा मला समजून घ्या ना थोडं, तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करा, मी सुधारेन. त्याबरोबर आता मात्र इकडे आशाला प्रश्न पडतो की हे सगळं कसं शक्य आहे, कारण मी तर माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी रम्याताईंना त्या कोकम सरबतामध्ये काहीतरी मिसळताना पाहिलं होतं, आणि त्या स्वतःच्या तोंडानंच म्हणत होत्या की ह्या कोकम सरबतात मी विष मिसळलं. हे सरबत प्यायल्याच्या नंतर सगळेजण ढगात जाणार. पार्थ जर माझं होऊ शकला नाही तर मी पार्थला कुणाचंच होऊ नाही देणार. हे सगळं असताना मग अचानक हे कोकम सरबत एवढं व्यवस्थित कसं काय झालं, नक्की काय गडबड झाली, माझ्या डोळ्यांनी धोका खाल्ला की काय. नाही मला व्यवस्थित आठवतं आहे, रम्याताई हे सगळं म्हणत होत्या, पण मग
हे सगळं अचानक असं कसं उलटं घडलं. त्याबरोबर आता इकडे रम्या मनातल्या मनात हसत असते आणि तिला आता आठवतं की तिने स्वयंपाकघरात आशाबरोबर काम करत असताना आशाला सांगितलं, आशा एक काम कर ना, माझा मोबाईल अगं बेडरूममध्येच राहिला आहे, तेवढा घेऊन ये ना. आशा मोबाईल आणायला गेल्यावर मग तिने आशाची यायची वाट बघितली. आशा किचनच्या दरवाज्यात आली आहे हे तिला दिसल्याच्या नंतर मग तिने खिशातनं एक बाटली काढली आणि मग त्या बाटलीतलं विष तिने त्या सरबतांमध्ये टाकलं. सरबताच्या ग्लासात एक एक थेंब टाकून ती म्हणाली, वा, एक एक थेंब विषाचा आणि या सगळ्यांच्या जीवाचा खेळ खाल्लास. पार्थ जर माझा होऊ शकणार नाही तर कोणाचंच होऊ शकणार नाही. तिने पाहिलं की आशाने आपल्याला त्या सरबतात विष मिसळताना पाहिले. त्यानंतर जेव्हा आशा मालिनीला सांगायला गेली की सगळेजण आलेत पाहुणे, लवकर या खाली, त्यावेळी मग रम्याने काय केलं, रम्याने अलगद ते सगळे ग्लास पुन्हा बेसिनमध्ये फेकून दिले सरबताचे आणि ते ग्लास धुवून घेतले आणि त्यामध्ये चांगला सरबत भरून घेतला. आणि मग जेव्हा पाहुणे मंडळी आली ते तिने त्यांना चांगलं सरबत दिलं. याने काय झालं तर ती सगळ्या घरातल्यांच्या गुडबुक्समध्ये आली. रम्या म्हणते, काय झालं, सगळेजण माझ्याकडे अजूनही असंच का बघताय. त्याबरोबर मग लगेचच मालिनी काकू म्हणतात, बरं जाऊ द्या, जे झालं ते पुरे झालं. उगाचच्या उगाच आता आपण सगळ्यांचाच मूड खराब करून घ्यायला नको. आपल्या घरामध्ये चांगलं शुभकार्य सुरू आहे की नाही. रम्या, जाऊ दे, जे झालं ते झालं, विसरून जा सगळं. तू एवढं चांगलं सरबत केलं आहेस ना, सगळेजण कौतुकाने पितील. प्या सगळ्यांनी सरबत आणि बसून घ्या. रम्या, 2 ग्लास सरबत परत घेऊन ये. मग लगेचच रम्या होकार देते आणि 2 ग्लास सरबत घेऊन येते आणि बाहेर देते. आणि त्यानंतर मालिनी काकू म्हणतात, अरे तुम्ही सगळेजण असे उदास का झालात, आपण लग्नाची बोलणी करायला भेटलो आहे ना, मग चला 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 हसा आणि आनंदाने लग्नाची पुढची बोलणी कंटिन्यू करा. मग काय, लग्नाची पुढची बोलणी सुरू होते. मालिनी काकू म्हणतात, माझ्या दोन्ही मुलांना काही दम निघत नाही आहे, त्यामुळे मी काय म्हणते, आपण एक काम करूया, आपण लग्न, साखरपुडा, हळद, मेहंदी, संगीत लागोपाठच पकडूया. नाही म्हणजे आपण एक काम करू, उद्याच्या उद्याच साखरपुडा उरकून घेऊया सगळ्यांचा. साखरपुडा झाला की मग लगेचच आपण गुरुजींना विचारून मुहूर्त काढून घेऊ आणि मग त्यानंतर लगेच यांचं संगीत घेऊ, लगेच मेहंदी घेऊ आणि मेहंदीच्याच दिवशी मेहंदी झाल्याच्या नंतर मग दुसऱ्या दिवशी आपण बांगड्या भरण्याचा कार्यक्रम ठेवू आणि त्यानंतरनं मग आपण लगेच उठणं, हळद आणि लग्न 3 दिवसात 3 गोष्टी लागोपाठ करू. काय म्हणता शारदाताई तुम्ही. त्यावर शारदा म्हणते, हो अगदी बरोबर आहे. आमच्या घरात सुद्धा फक्त जीवा आणि पार्थ यांचीच आठवण सध्या जास्त निघते, त्यामुळे तुम्ही म्हणताय ते पटतंय मला सुद्धा. काय हो, तुम्हाला काय वाटतं. त्यावर धनंजय म्हणतो, हो चाल मला सुद्धा. त्यावर लगेचच आता इकडे मालिनी म्हणते, पण ते करण्यासाठी आधी आपल्याला खूप सारी तयारी करावी लागणार आहे आजच्या आज. नाही जर उद्याच साखरपुडा धरायचं म्हटलं तर साखरपुड्याच्या अंगठ्या, दागिने, कपडे, तयारी, सजावट सर्वच गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील ना. मी काय म्हणते, आपण कामं वाटून घेऊया, मग त्या हिशोबाने आपल्याला कामं पटापट करता येतील. साखरपुड्याचा कार्यक्रम तसाही मुलीच्या घरी होतो, मग साखरपुडा आपण तुमच्याचकडे करूया, मोहितेंच्या घरी. काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना. त्यावर विक्रम म्हणतो, हो मला सुद्धा अगदी ही गोष्ट पटते. मग आपण एक काम करूया, आपण नवरा नवरीच्या अंगठ्या ज्या घ्यायच्या आहेत आणि त्यांचे जे कपडे घ्यायचे आहेत ती जबाबदारी मुलांवरच सोपवूया. मुलांना जे कपडे हवेत ते लोक त्यांच्या हिशोबाने चॉईस करतील आणि घेतील. चौघांनाही खरेदीला एकत्र बाहेर पडू द्या आणि आपण बाकीचे उरलेले बघूया डेकोरेशनचं आणि बाकीची काही आपल्या कपड्यांची खरेदी आहे ती करून घेऊया आणि आमच्या सुनांना आम्हाला जे काही दागिने वगैरे द्यायचे असतील साखरपुड्यासाठी ते आम्ही खरेदी करून घेऊ. काय म्हणताय सगळेजण. त्यावर सगळ्यांनाच आता विक्रमने सांगितलेलं पटतं. मग विक्रम म्हणतो, चला तर मग आता मला वाटतं की आपली लग्नाची सगळीच बोलणी करून झाली आहे, तर आपण आत्ताच खरेदीला निघायला काही हरकत नाही आहे. त्यावर मालिनी म्हणते, अहो आत्ता लगेच कुठे. त्यावर विक्रम म्हणतो, बरं मग ठीक आहे, जेवून निघूया. मग सगळेजण आता जेवण वगैरे घेतात. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आता जीवा आणि पार्थला झालेलं असतं की कधी आम्ही एकदाच घरातनं बाहेर पडतोय, आमच्या बायकांबरोबर जातोय आणि कधी त्यांच्यासाठी छान छान नवीन स्वतःच्या आवडीच्या साड्या खरेदी करतोय. पार्थ जीवाच्या कानात पुटपुटतो, मी ना काव्यासाठी एकदम छान डार्क रंगाची साडी घेणार आहे. काव्यांवरती डार्क रंग खूप खुलून दिसतो. जीवा म्हणतो, मी सुद्धा नंदिनीसाठी ना माझ्या आवडीच्या निळ्या रंगाची साडी घेणार आहे. नंदिनी निळ्या रंगात खूप खुलून दिसेल. त्यावर पार्थ म्हणतो, आणि मी ना नंदिनींना
सांगतो की तुझ्यासाठी त्या कुर्ता सिलेक्ट करतील आणि तू काव्यांना सांग की त्या माझ्यासाठी कुर्ता सिलेक्ट करशील काय. त्याबरोबर जीवा म्हणतो ठरलं. त्यानंतर मग आता ते सगळेजण खरेदीला बाहेर पडलेले असतात. आता पार्थ आणि काव्या त्याचबरोबर जीवा आणि नंदिनी चौघंही जण ठरवतात की पहिले आपण अंगठ्यांची खरेदी करूया. मग आता ते लोक अंगठ्या खरेदी करायला जातात. तिथे आता काव्या पार्थसाठी एकदम छान मस्त अशी अंगठी सिलेक्ट करते. आता ती अंगठी छान अशी मोठीच्या मोठी भक्कम असते. काव्या म्हणते देशमुखांच्या हातात ही अंगठी अगदी उठून दिसेल. तर नंदिनीसुद्धा जीवासाठी एक मस्त फॅशनेबल अंगठी सिलेक्ट करते आणि म्हणते जीवा फॅशनेबल राहतात त्यामुळे त्यांच्या बोटात ही अशी मस्त डिझायनर अंगठी सूट करेल. तर आता अंगठ्या घेऊन झाल्यानंतर मग ते लोक कपड्यांची खरेदी वगैरे करायला जातात. आता विक्रम, मालिनी, धनंजय, शारदा हे सगळेजण डेकोरेशन वगैरे कसं काय करायचं याच्यासाठी डेकोरेशन लाईटिंग वगैरे वाल्यांकडे गेलेले असतात. घरात फक्त एकटी आशा आणि रम्या व वसू इतकेच असतात. मग आता आशा किचनमध्ये काम करत असताना त्या ठिकाणी रम्या येते. आता रम्याला तर माहीत असतं की घरामध्ये कोणीच नाही आहे. मग रम्या आशाचा हात घट्ट धरते. आशा म्हणते रम्याताई काय करताय तुम्ही, सोडा माझा हात. रम्या म्हणते सोडण्यासाठी धरलेलाच नाही आहे मी तुझा हात. आशा हल्ली तुझं तोंड खूप चुरू चालू लागलं आहे ना. हां काय वाटलं तुला माझ्या विरोधात तू काहीही बडबडशील, बाष्कळपणे बोलशील आणि मी फक्त गप्पपणे तुझं ऐकून घेईन. हां तुझी हिंमत कशी झाली माझ्या विरोधात तोंड उघडण्याची किंवा माझ्या विरोधात काहीतरी उलटं बोलण्याची. कोणी सांगितलं होतं का तुला शहाणपणा करायला. मग रम्या आता तिथे किचनवरती असलेली सुरी उचलते आणि म्हणत असते आशा तुला माहिती आहे जास्त जेव्हा जीभ वळवळ 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 करत असते तेव्हा तिला शांत करण्यासाठी काय करतात, तिला कापून टाकतात. एकदा का जिभेला कापून टाकलं की नाही की मग तिला वळवळ करताच येत नाही आणि मग तोंडातून शब्दही फुटत नाही. कारण जीभ नसेल तर आपल्याला तोंड हलवताच येत नाही ना, मग आपण बोलूच शकत नाही. कळलं का, कळतंय ना काय सांगायचं आहे मला. आज माझ्यामध्ये बडबड करण्याचा प्रयत्न केलास, पुन्हा जर केलास ना तर तुझा गळा दाबून तुझा जीव घेईन असं म्हणत ती आता तिचा गळा दाबते. आता बिचाऱ्या आशाला त्रास होऊ लागतो. आशा म्हणत असते सोडा रम्याताई सोडा. ती स्वतःचा गळा सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असते. रम्या म्हणते गळा सोडवायचा आहे स्वतःचा, नाही सोडवू शकत. तू माझ्या हातातून तुझा गळा कधीच नाही सोडवू शकत आशा. अगं असं कसं गं विसरतेस तू बाई, तू विसरलीस का मी कोण आहे. रम्या आहे मी, रम्या. आणि रम्याला जे हवं ना रम्या तेच करते. आणि तू जे पाहिलं होतंस ना मला विष मिसळताना, मी विष मिसळलंच होतं पण ते फक्त तुला दाखवण्यासाठी. तू तिकडनं गेल्यावर मी ती ग्लासं पुन्हा हेसळून घेतली, त्यात दुसरं सरबत घातलं आणि ते आणून सगळ्यांना दिलं. आता कोणच तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. सगळ्यांचा माझ्यावर विश्वास बसला आहे. मी सगळ्यांच्या गुडबुकमध्ये आहे, तू नाही. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे काव्या म्हणत असते चला. तर अशा तऱ्हेने आपण आता कपड्यांची आणि अंगठ्यांची खरेदी केलेली आहे. आता फक्त खरेदी उरली आहे ती म्हणजे पार्थ म्हणतो दागिन्यांची. चला मग सोनाराच्या दुकानातही लगे हात जाऊनच येऊया. तोपर्यंत आई बाबा आणि तुमचे आई बाबा चौघंजण मिळून डेकोरेशन वगैरेचं सगळं ठरवूनच घेतील. मला तर वाटतं त्यांचं काम संपलंही असेल. त्यानंतर मग आता लगेचच चौघंही जणं आता ज्वेलरी शॉपमध्ये आलेले असतात आणि ज्वेलरी शॉपमध्ये येऊन आता ते लोक छान छान लेटेस्ट असे दागिने काढतात आणि दागिन्यांची वगैरे सुद्धा खरेदी करून घेतात. दागिन्यांची खरेदी झाल्याच्यानंतर मग पार्थ म्हणतो मला असं झालं आहे कधी एकदाचा हा साखरपुडा होतो आहे, आपलं लग्न होतं आहे आणि आपण सगळे एकत्र येतो आहे. त्याबरोबर नंदिनी पार्थला म्हणत असते पार्थ अहो इतकी घाई का करताय, सबर का फल मिठा होत आहे. कधी कधी वाट बघण्यात सुद्धा एक ना वेगळीच गंमत असते आणि आपल्याला सुद्धा ह्या सर्व गोष्टी अनुभवायला राहूनच गेल्या होत्या की. उलट हे सगळं जे घडतंय ना मला तर सगळं बघून अगदी छान वाटते. मी तर म्हणजे हे लग्न मिस केलं होतं याची मला खंतच आहे. आता उलट मला सगळं अगदी एन्जॉय करता येणार आहे. माझ्या मेहंदी फंक्शनमध्ये मी अगदी कोपऱ्यापासून मेहंदी काढून घेणार आहे आणि संगीत फंक्शनमध्ये जीवांबरोबर छानशा गाण्यावर डान्ससुद्धा करणार आहे. काव्या तूसुद्धा पार्थबरोबर डान्स कर छान गाण्यावर आणि हातात आपण हिरवा चुडासुद्धा अगदी भरगच्चून भरायचा. कळलं ना. मला जितकी धमाल करता येईल ना तितकी सगळी धमाल मी माझ्या आणि जीवाच्या लग्नात करणार आहे. आणि माझी खूप इच्छा होती काव्याच्या लग्नात करवली म्हणून मीची. आता काव्याची करवली तर मी नाही होऊ शकत पण काव्याची पाठराखीण तर बनू शकते ना, कारण काव्य आणि माझं लग्न तर एकाच घरात होणार आहे. त्यावर काव्या म्हणते हो गं ताई ही तर अगदी बेस्ट आयडिया आहे की.
तू माझी करवली आणि मी तुझी करवली, मी तुझ्यासोबत आणि तू माझ्यासोबत. वाव, इट्स अन ग्रेट, अमेझिंग. बरं चला चला ताई, आता आपण निघूया. अगं यांना काय, यांना उद्याची काही तयारी करायचीच नाही आहे. यांना फक्त उद्या सकाळी उठायचं आहे, तयार व्हायचं आहे आणि आपल्या घरी यायचं आहे. डेकोरेशन वगैरेचं सगळं आपल्याला बघावं लागणार आहे. आपण निघूया, चल. त्याबरोबर जीवा म्हणतो, ए बाई, असं नसतं. आम्हाला सुद्धा मुलांना येताना खूप तयारी करायची असते, मेकअप करायचा असतो, कपड्यांना इस्त्री करायची असते, बूट पॉलिश झालेत की नाही ते बघायचं असतं. खूप कामं असतात बाई आम्हाला सुद्धा तुमच्या घरी येण्याआधी. चला चला दादा, आपल्याला सुद्धा वेळ नाही आहे, आपणही निघूया. आणि मग ते लोकसुद्धा निघतात. तर आता इकडे डेकोरेशनचं वगैरे सगळं काही ठरवून त्या स्वतःचे कपडे, त्यांचे स्वतःचे कपडे म्हणजेच धनंजय, विक्रम, मालिनी, शारदा यांचे कपडे घेऊन ते चौघंसुद्धा आता निघालेले असतात. मग शेवटी पार्थ आणि जीवा, धनंजय आणि शारदा, मालिनी, विक्रम हे सगळेच जण आता घरी येतात. आता घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मालिनी काकू घाई करत असतात. त्या म्हणत असतात, अरे जीवा, पार्थ, उठा रे, आवरा लवकर हातपाय चालवा रे, जायचं आहे ना आपल्याला नंदिनी आणि काव्याच्या घरी, की इकडेच उरकायचं आहे तुमचा साखरपुडा. मुहूर्ताची वेळ टळून जाईल आणि मग बघा सगळी गडबड होईल. आटपा लवकर आटपा, मुहूर्ताच्या आधी साखरपुडा झाला पाहिजे मुहूर्तावर. चला. विक्रम म्हणतो, अगं किती घाई तुझी मालिनी म्हणते, जर मी घाई केली नाही ना तर ही मुलं काहीच पटापट करणार नाही. अरे मुलांनो, आटपा. मग ते दोघं पटापट आटपू लागतात. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे शारदासुद्धा नंदिनी आणि काव्याला म्हणते, नंदिनी, काव्या, अगं आटपा, नैसा पटपट साऱ्या, भरभर आटपा, कधीही पाहुणे मंडळी घरी येतील आणि सगळी पंचायत होऊन बसेला. नंदिनी म्हणते, आई तू काही काळजी करू नकोस, आम्ही दोघीही पटपट आवरतो. आणि मग त्या दोघीजणी पटापट आवरतात आणि तयार होऊन आता त्या जीवा आणि पार्थचीच वाट बघत असतात. नंदिनी म्हणत असते, कधी येतील हे जीवा, किती वेळ लागतो यांना यायला. एक काम करते, फोन करून बघू का. त्यावर काव्या म्हणते, नाही नको ताई, फोन करू नकोस. जर तू फोन केलास ना तर जीवा हट्ट करेल, व्हिडिओ कॉल कर आणि मग व्हिडिओ कॉलवरती आपल्याला ते आधीच बघतील आणि सगळी नंतरची मजा निघून जाईल. थांब, थोड्या वेळ वाट बघूया आपण. नंदिनी म्हणते, मला तर ना खूप धडधडायला लागलं आता. त्यावर काव्या म्हणते, हो का, मला पण धडधडतंय गं ताई. आणि मग इतक्यात पाहुणे आले अशी लगेचच शारदा नंदिनी आणि काव्याला हाक मारते. त्यानंतर मग नंदिनी आणि काव्यासुद्धा तिकडे येतात. थोडा गप्पा मारल्या जातात, चहा पाणी केलं जातं. इतक्यात तिकडे गुरुजी येतात आणि मग साखरपुड्याच्या विधींना सुरुवात होते. आता साखरपुड्याचे सगळे विधी गुरुजींनी पूर्ण केल्यानंतर वेळ येते ते एकमेकाच्या बोटात अंगठी घालण्याची. आणि मग जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या चौघही जण एकमेकाच्या बोटात अंगठ्या घालतात. सगळेजण जोरजोराने टाळ्या वाजवतात आणि अशा तऱ्हेने छान त्यांचा साखरपुडा पार पडलेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या